नीट प्रकरणामध्ये काल तेजस शहा यांना अटक करण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संचालक सचिन सर आहेत. सर, एकंदरीत काय सांगाल? तुमचा जे क्लास आहे, क्लासवरती जे प्राध्यापक होते त्यांची काल सीबीआय कडनं अटक करण्यात आलेली. तेजस शाह हे आमच्याकडे फिजिक्स फॅकल्टी आहेत. ते इंडिव्हिज्युअल कपॅसिटीमध्ये त्या मॅडमना भेटले. त्यांना काही डाऊट्स होते की काही चॅप्टर्स जसं रेडिओ ॲक्टिव्हिटी जे जेई मेनला येतात ते नीटमध्ये येतात का नाही, काही लिस्ट असेल त्यांच्याकडे, त्याच्यासाठी ते त्यांना भेटले. बरोबर आहे. ही त्यांची लिंक मोबाईलमधून कदाचित एस्टॅब्लिश झाली. बरोबर. आणि त्याच्यामुळे फर्दर इन्व्हेस्टिगेशनला सीबीआयने त्यांना दिल्लीला नेलेलं आहे. एवढीच माहिती मला आहे. आमचा ज्युडिशियवर विश्वास आहे, आमचा सीबीआयवर विश्वास आहे. फेअर इन्व्हेस्टिगेशन होऊ दे. बरोबर. आणि लेट द ट्रुथ प्रिवेल. कळलं? आम्हाला ॲज अन इन्स्टिट्यूट आम्ही क्लीन आहोत. आमच्याकडे काहीही माल प्रॅक्टिसेस नाही आहे. आम्ही ना कधी नीट लीकच्या संदर्भात काम केलेलं आहे. आमचा रेकॉर्ड क्लीन आहे आणि तो नेहमी तसाच राहील, आत्ताही आहे आणि पुढेही राहील. बरं. कळलं? ओके. सर, यामध्ये एकंदरीत आता आपल्या क्लासवर सर किती दिवसापासून तेजस शहा जे आहेत किती दिवसापासून इथे शिकवायला होते? 4 वर्ष झाली. अच्छा. मी परत सांगतो, ते जे गेले ते त्यांना डाऊट्स होते म्हणून गेले. बरं. बरोबर. एक शेवटचा प्रश्न घेतो सर. एकंदरीत आता तुमच्या इथे जे स्टुडंट आहेत आणि त्यांचे पाल्य असतील, त्यांचे देखील तुम्हाला फोन आले असतील, नेमकं त्यांना काय आव्हान कराल तुम्ही? त्यांना आव्हान एवढंच करीन, आणि माझा विश्वास आहे आमच्या स्टुडंट्स आणि पेरेंट्सवर, त्यांचाही आमच्यावर विश्वास आहे. ओके. आम्ही किती फेअर आहोत, आम्ही किती चांगलं काम करतोय अकॅडमिकली हे त्यांनाही माहिती आहे. आमचं डेडिकेशन त्यांना